राज्यात अपघातांची माळ थांबपाचे नाव घेना। पत्रादेवी चेकपोस्टार जाल्ल्या भिरांकूळ अपघातात पुण्यातल्या 47 वर्सां पिरायेच्या ड्रायव्हराक मरण आयले। हेर 6 जण जखमी जाल्यात, जातूंत 3 भुरग्यांचो आस्पाव आसा। पळयात। मी बरोबर आवाज पावणे 8 आवाज ऐकला, ठोकून आवाज ऐकला, बरोबर टायर बियर फुटलो दिसपाचो। आवाज ऐकल्या बरोबर हांव वयर येयलो धांवत, जाल्यार ते गाडी त्यांनी ट्रकार गाडी मारली, गाडी खंय आसली। गाडी आम्ही लोक भुरग्यांची आरड हुयेल पडली, 5 भुरगे भितर आसली, 3 बायलांका काढली, भुरग्यांक काढली, 2 भुरगीं मातशी सिरियस आहात, बायल दोनूय पाय मोडल्यात बायलेचे। आणि आम्ही हे सगळे आमचे गावातले पत्रादेवीचे बांदेचे भुरगे आपण सगळ्यांनी हांगासरले वर्षाचे तो येऊन सगळ्यांनी मिळून बाबड्यांनी सगळ्यांनी काढले। आमकां इतकी दुर्दैवाची गोष्ट सांगपाची म्हणजे आमकां पुलीस मातशे लेट पावले। आमकां खंत व्यक्त करता आम्ही हे सांगलेले आहात तांकां की पुलीस स्टेशन आमकां आउटपोस्टाक सर्व्हिस दिया, पुलीस स्टेशन पेडण्यां दिया म्हणून सांगला। मोपा पुलीस स्टेशन आहा ते आमकां पावना सर्व्हिस बेगीन। आमकां दुर्दैवाची गोष्ट हे आयचे पुलीस ना पावंक, फायर ब्रिगेड पावना, आमकां इतली मेहनत करून ते काडचे पडले, आमकां तांकां कसलीच हेल्प मेळोंक ना। जे फक्त आमकां हेल्प मेळ्ळी ती ते SRP कोण आहात त्यांच्यानी बरी हेल्प केली मातशी। हेच्या पलीकडे आमकां पुलिसाची हेल्प मेळोंक ना आणि फायर ब्रिगेडची हेल्प मेळोंक ना। हे आमकां मातशी सर्व्हिस मातशी पुलिसांनी मातशी सारकी दिवपाची खंत व्यक्त करता। मोपा पुलीस स्टेशन आहा ते आमकां काढून एक तर पेडण्यां दिवचे ना तर आउटपोस्ट चालू करपाचे, इतकी आमची कळकळीची विनंती आहे। आज पत्रादेवी येथे हा जो भीषण अपघात झालेला आहे, असे अनेक अपघातांची मालिका गोव्यामध्ये सुरू आहे। तिथे आजच्या दिवशी जानेवारीपासून आतापर्यंत 101 जणांचे बळी या ठिकाणी गेलेले आहेत। रस्त्यावर वाहन चालवताना सरकार वेळोवेळी सूचना करीत असतं, लोकांना दारू पिऊन किंवा आपल्या वाहनावर कंट्रोल करून तुम्ही वाहनं चालवायला पाहिजे, असं दरवेळी पोलीस किंवा पोलीस खात्याकडून शासनाकडून सांगितलं जातं। परंतु त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून अशा पद्धतीने वाहनं चालवून आपले तरुण युवक असे आपले जीव गमावित आहेत। सरकार RTOचे नियम आहेत ते आमच्या जगण्यासाठी आहेत, ते आम्हाला जगण्यासाठी तुम्हाला तालाव जे देतात ते केवळ पैसे सरकारकडे कमी आहेत म्हणून नव्हे, तर तुम्ही शिस्त लागावी म्हणून हे तालाव वगैरे देतात। याचा गैरअर्थ आज युवक काढीत असतात आणि पोलीस आहेत म्हणून पळतात, कुठून तरी पोलीस स्टेशन बघतात आणि पळून जातात। आणि अशा वेळी अशा पद्धतीच्या अपघातांना बरेच युवक बळी पडलेले आहेत। गोव्यामध्ये सातत्याने गेल्या महिन्याभर एकही दिवस, हा महिना एप्रिल महिना सुरू झाल्यापासून तर आजपर्यंत एकही दिवस असा गेला नाही ज्या दिवशी अपघात झाला नाही, असं झालं नाही। गोवा 365 खातीर संदीप कामुलकार, मनीषा जाधव आणि ओमकार देशप्रभू।